जय जय रघुवीर समर्थ सार्थ श्री दासबोध दशक दशम जगज्योती नाम समास षष्ठ. श्रीराम उत्पत्ती स्थिती संहार याचा निरोपीला व्यवहार. परमात्मा निर्गुण निराकार जैसा तैसा होते वर्तते आणि जाते यांचा संबंध नाही त्याते. आद्य मध्य अवसान ते संचलेची आहे. परब्रह्म असतची असे मध्येची हा ब्रह्म भासे. भासे परंतु अवघानासे काळांतरी. उत्पत्ती स्थिती संहारत मध्येही अखंड होत जात. पुढे शेवटी कल्पांत सकळांचा आहे. यामध्ये ज्यास विवेक आहे तो आधीच जाणत आहे. सारासार विचारे पाहे म्हणून या बहुत भ्रमिष्ट मिळाले. त्यात उमजल्याचे काय झाले. सृष्टीमध्ये उमगजले ऐसे थोडे. त्या उमजल्यांचे लक्षण काही करू निरूपण. ब्रह्माहून विलक्षण महापुरुष ब्रह्म हा नसेल जयासी. मनी ओळखावे तयासी. ऐक आता भ्रमासी निरोपी जेल. एक परब्रह्म संचले कदापि नाही विकारिले. त्या वेगळे जे भासले ते ब्रह्मरूप. जयासी बोलिला कल्पांत. त्रिगुण आणि पंचभूत हे अवघेची समस्त ब्रह्मरूप. मी तू हा भ्रम उपासना हाही भ्रम. ईश्वर भाव हाही भ्रम निश्चयसी. या कारणे सृष्टी भासत परंतु भ्रमची हा समस्त. यामध्ये जे विचारवंत तेची धन्य. आता भ्रमाचा विचारू अत्ते तेसी प्रांजळ करू. दृष्टांतद्वारे विवरू श्रोतयांसी. भ्रमण करिता दोरी देसी दिशाभुली आपणासी. का ओळखी मोडे जीव लगांसी या नाव भ्रम. का उन्मत्त द्रव सेविले तेने अनेक भासो लागले. नाना व्यथा का भूते झडपिले या नाव भ्रम. दशावतारी वाटती नारी का ते मांडली बाजीगरी. उगाच संदेह अंतरी या नाव भ्रम. ठेविला ठाव तो विसरला का मार्गी जाता मार्ग चुकला. पट्टणामध्ये भांबावला या नाव भ्रम. वस्तू आपणापासी असता गेली म्हणून होय दुश्चिंता. आपले आपण विसरता या नाव भ्रम. काही पदार्थ विसरून गेला काजे शिकला ते विसरला. स्वप्न दुःखे घाविरा झाला या नाव भ्रम. दुनिश्चय अथवा अपशकुन मिथ्या वातेने भंगे म्हण. वचके पदार्थ देखून या नाव भ्रम. वृक्ष काष्ट देखिले मनात वाटे भूत आले. काहीच नसता हडबडिले या नाव भ्रम. काच म्हणून उदकात पडे का सभा दर्पणी पवाडे. द्वार चुकोन भलतीकडे जाणे या नाव भ्रम. एक असता एक वाटे एक सांगता एक निवटे. एक दिसता एक ओठे या नाव भ्रम. आता जे जे देई जेते ते ते पुढे पावी जेते. मेले माणूस भोजना येते या नाव भ्रम. ये जन्मीचे पुढली ये जन्मी काही एक पावेन मी. प्रीती गुंतली मनुष्याचे नामी या नाव भ्रम. मेले मनुष्य स्वप्न आले तेने काही मागितले. मनी अखंड वैसले या नाव भ्रम. अवघे मिथ्या म्हणून बोले आणि सामर्थ्यावरी म्हण चाले. ज्ञाने वैभवे दपटले या नाव भ्रम. कर्मठपणे ज्ञान विटे का ज्ञातेपणे बळे भ्रष्टे. कोणी एक सीमा फिटे या नाव भ्रम. देहाभिमान कर्माभिमान जात्याभिमान कुळाभिमान ज्ञानाभिमान मोक्षाभिमान या नाव भ्रम. कैसा न्याय तो न कळे केला अन्याय तो नाडळे. उगाच अभिमाने खवळे या नाव भ्रम. मागील काही आठवेना पुढील विचार सुचेना. अखंड आरूढ अनुमाना या नाव भ्रम. प्रचितीविन औषध घेणे प्रचित नसता पथ्य करणे. प्रचितीविन ज्ञान सांगणे या नाव भ्रम. फळश्रुतीविन प्रयोग ज्ञाने विन नुसता योग. उगच शरीरे भोगी भोग या नाव भ्रम. ब्रह्मा लिहितो अदृष्टी आणि वाचून जाते सटी. अशा प्रकारीच्या गोष्टी या नाव भ्रम. उदंड ब्रह्म विस्तारला ज्ञानजनी पैसावला. अल्पसंख्येते बोलिला कळावया कारणे. भ्रमरूप विश्व स्वभावे तेथे काय म्हणून सांगावे. निर्गुण ब्रह्मा वेगळे आगवे भ्रमरूप. जात्यास नाही संसार ऐसे बोलती अपार. गत ज्ञाताचे चमत्कार या नाव भ्रम. येथे आशंका उठिली ज्ञात्याची समाधी पूजिली. तेथे काही साक्ष आली किंवा नाही. तेसेची अवतार संपले त्यांचेही सामर्थ्य उदंड चाले. तरी ते काय गुंतले वासना धरुनी. ऐसी आशंका उद्भवली समर्थे पाहिजे निरसिली. इतुकेन हे समाप्त झाली कथा भ्रमाची. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे ब्रह्मनिरूपण नाम समास षष्ठ. श्रीराम अवताराधिक ज्ञानी संत सारासार विचारे मुक्त. त्यांचे सामर्थ्य चालत कोण्या प्रकारे हे श्रोतयांची आशंका. पाहता प्रश्न केला निका सावध होऊन ऐका म्हणे वक्ता. ज्ञानी मुक्त होऊन गेले मागे त्यांचे सामर्थ्य चाले. परंतु ते नाही आले वासना धरुनी. लोकांसो होतो चमत्कार लोक मानिती साचार. परंतु याचा विचार पाहिला पाहिजे. जीत असता नेनो किती जगामध्ये चमत्कार होती. ऐसी याची सद्य प्रचिती रोकडी पहावी.
तो तरी आपण नाही गेला, लोकी प्रत्यक्ष देखिला, केला हा चमत्कार झाला, यास काय म्हणावे. तरी हा लोकांचा भावार्थ, भाविका देव यथार्थ, अन्यत्र कल्पना व्यर्थ कुतर्काची. आवडे ते स्वप्नी देखिले, तरी काय तेथून आले, म्हणाल तेने आठविले, तरी द्रव्य का दिसे. एव आपुली कल्पना, स्वप्नी येते पदार्थ नाना, परी ते पदार्थ चालतीना अथवा आठावू नाही. तेथे तुटली आशंका, ज्ञात्यास जन्म कल्पू नका, उमजेना तरी विवेका बरे पहा. ज्ञानीमुक्त होऊन गेले, त्यांचे सामर्थ्य उगेची चाले, का जे पुण्य मार्गे चालिले म्हणून या कारणे पुण्य मार्गे चालावे, भजन देवाचे वाढवावे, न्याय सांडून न जावे अन्याय पंथे. नाना पुनश्चरणे करावी, नाना तीर्थाटने फिरावी, नाना सामर्थ्य वाढवावी वैराग्य बळे. निश्चयो बैसे वस्तूकडे, तरी ज्ञान मार्गे ही सामर्थ्य जडे, कोणी एक एकांत मोडे ऐसे न करावे. एक गुरु एक देव, कोठी तरी असावा भाव, भावार्थ नसता वाव सर्व काही. निर्गुणी ज्ञान झाले, म्हणून सगुण अलक्ष केले, तरी ते ज्ञान ते नागवले दोन्हीकडे. नाही भक्ती नाही ज्ञान, मध्येच पैसावला अभिमान, म्हणून या जप ज्ञान सांडूच नये. सांडिल सगुण भजनासी, तो ज्ञाता परी अपेसी, म्हणून या सगुणासी सांडूच नये. निक्काम बुद्धीची या भजना, त्रैलोकी नाही तुळना, समर्थे विन घडेना निक्काम भजन. कामनेने फळ घडे, निक्काम भजने भगवंत जोडे, फळ भगवंता कोणीकडे महदंतर. नाना फळे देवापासी, आणि फळ अंतरी भगवंतासी, या कारणे परमेश्वरासी निक्काम भजावे. निक्काम भजनाचे फळ आगळे, सामर्थ्य चढे मर्यादे वेगळे, तेथे बापुडी फळे कोणीकडे, भक्तीजी मणी धरावे. ते देवे आपणची करावे, तेथे वेगळे भावावे, न लगे कदा दोन्ही सामर्थ्य एक होता. काळास नाटोपे सर्वथा, तेथे इतरांची कोण कथा. कीटक न्याय म्हणून निक्काम भजन, वरी विशेष ब्रह्मज्ञान. तयास तुळिता त्रिभुवन, उणे वाटे येथे बुद्धीचा प्रकाश, आनिक न चढे विशेष प्रताप कीर्ती आणि यश निरंतर. निरूपणाचा विस्तार आणि हरिकथेचा गजर, तेथे होती तत्पर प्राणी मात्र. जेथे भ्रष्टाकार घडेना, तो परमार्थही दडेना, समाधान विघडेना निश्चयाचे. सारासार विचार करणे, न्याय अन्याय अखंड पाहणे, बुद्धी भगवंताचे देणे पालटेना. भक्त भगवंती अनन्य, त्यासी बुद्धी देतो आपण, यद्धर्थी भगवत वचन सावध ऐका. म्हणून सगुण भजन, वरी विशेष ब्रह्मज्ञान, प्रत्ययाचे समाधान दुर्लभ जगी. इति श्रीदास बोधे, गुरुशिष्य संवादे, सगुण भजन निरूपण नाम समास सप्तम. श्रीराम ऐका प्रचितीची लक्षणे, प्रचित पाहतील ते शहाणे, एर वेडे दैन्यवाने प्रचिती विन. नाना रत्ने नाना नाणे, परीक्षून न घेता हानी, प्रचित न येता निरूपणे वैसोच नये. तुरंग शस्त्र दमून पाहिले, बरे पाहता प्रचितीस आले, तरी मग पाहिजे घेतले जाणाजे पुरुषी. बीज उगवलेसे पाहावे, तरी मग द्रव्य घालून घ्यावे, प्रचित आलिया ऐकावे निरूपण. देही आरोग्यता झाली, ऐसी जना प्रचित आली, तरी मग अगत्य घेतली पाहिजे मात्रा. प्रचिती विना औषध घेणे, तरी मग धडची बिघडणे, अनुमाने जे कार्य करणे तेची मूर्खपणा. प्रचितीस नाही आले आणि सुवर्ण करविले, तरी मग जाणावे ठकिले देख देखता. शोधून पाहिल्याविन काहीतरी एक कारण, होणार नाही निर्वाण प्राणास घडे. म्हणून अनुमानाचे कार्य भल्यांनी कदापि करू नये, उपाय पाहता अपाय नेमस्त घडे. पाण्यातील म्हैसीची साठी करणे हे बुद्धीस खोटी, शोधिल्या विना हिंपुटी होणे घडे. विश्वासे घरे घेतले, ऐसे किती नाही ऐकिले, मैंदे मेंदावे केले, परी ते शोधिले पाहिजे. शोधल्या विना अन्न वस्त्र घेणे, तेने प्राणास मुकणे, लटिक्याचा विश्वास धरणे हे मूर्खपणा. संगती चोराची धरिता, घात होईल तत्वता, ठकू सिंतरू शोधिता ठाई पडे. गैरसाळ तामगिरी, कोणी नवी मुद्रा करी, नाना कपट परोपरी शोधून पाहावे. दिवाळखोरांचा मांड, पाहता वैभव दिसे उदंड, परिते अवघे थोतांड भंड पुढे. तैसे प्रचिती विन ज्ञान, तेथे नाही समाधान, करुण बहुतांचा अनुमान अनहित झाले. मंत्र यंत्र उपदेशिले, नेनते प्राणी ते गोविले, तैसे झाकून मारिले दुःख नाहीत. वैद्य मारिला परी कच्चा, तरी प्राण गेला पोराचा, येथे उपाय दुसऱ्याचा काय चाले. दुःखे अंतरी झिजे आणि वैद्य पुसता लाजे, तरी मग त्यासी साजे आत्महत्या रेपणा. जाणत्यावरी गर्व केला, तरी नेणत्यावर हिडता बुडाला, येथे कोणाचा घात झाला बरे पहा. पापाची खंडना झाली, जन्मयातना चुकली, ऐसे स्वय प्रचिता आली म्हणजे बरे. परमेश्वरास ओळखिले, आपण कोणसे कळले, आत्मनिवेदन झाले म्हणजे बरे.
ब्रह्मांड कोणे केले, कासे याचे उभारले, मुख्य कर्त्यास ओळखिले म्हणजे बरे. येथे अनुमान राहिला तरी परमार्थ केला, तो वाया गेला, प्राणी संशयी बुडाला प्रचिती विन. हे परमार्थाचे वर्म, लटिके बोले तो अधम, लटिके मानी तो अधमाधम, यथार्थ जाणावा. येथे बोलण्याची झाली सीमा, नेनता न कळे परमात्मा, असत्य नाही सर्वोत्तमा तू जाणसी. माझे उपासनेचा बडिवार, ज्ञान सांगावे साचार, मिथ्या बोलता उत्तर प्रभूस लागे. म्हणून सत्यजी बोलिले, कर्त्यास पाहिजे ओळखिले, मायोद्धवाचे शोधिले पाहिजे मुळा. तेची पुढे निरूपण, बोलिलेची बोलिले प्रमाण, श्रोती सावध अंतःकरण घातलेची घालावे. सूक्ष्म निरूपण लागले, तेथे बोलिलेची मागू ते बोलिले, श्रोत्यास पाहिजे उमजले म्हणून या. प्रचित पाहता निकट, उडून जाती परिपाठ, म्हणून हे खटपट करणे लागे. परिपाठेची जरी बोलिले तरी प्रचित समाधान बुडाले, प्रचित समाधान राखिले तरी परिपाठ उडे. ऐसी साखडी दोहीकडे, म्हणून बोलिलेची बोलणे घडे, दोन्ही राखून या कोडे उकलून दाऊ. परिपाठ आणि प्रचित प्रमाण दोन्ही राखून निरूपण, श्रोते परम विवक्षण विवरतो पुढे. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे प्रचित निरूपण नाम समास अष्टम. श्रीराम. आकाशी वायो झाला निर्माण, तैसी ब्रह्मा मूळ माया जाण, त्या वायोमध्ये त्रिगुण आणि पंचभूते. वटबीजी असे वाड, फोडून पाहता न दिसे झाड, नाना वृक्षांचे जुंबाड बीजापासून होती. तैसी बीजरूप मूळ माया, विस्तार झाला तेथून या, तिचे स्वरूप शोधून या बरे पहावे. तेथे दोन्ही भेद दिसती, विवेक पहावी प्रचिती, निश्चळी जे चंचळ स्थिती, तेची वायो तयामध्ये जाणीव कळा. जगत ज्योतीचा जिव्हाळा, वायो जाणीव मिळून मेळा, मूळ माया बोलीचे. सरिता म्हणता बायको भासे, तेथे पाहता पाणीच असे, विवेकी हो समजा तैसे मूळ मायसी. वायो जाणीव जगत ज्योती, तयास मूळ माया म्हणती, पुरुष आणि प्रकृती यांचेच नाव. वायोस म्हणती प्रकृती आणि पुरुष म्हणती जगत ज्योती, पुरुष प्रकृती शिवशक्ती याचेच नाव. वायोमध्ये जाणीव विशेष, तोची प्रकृतीमध्ये पुरुष, या गोष्टीचा विश्वास धरिला पाहिजे. वायोशक्ती जाणीव ईश्वर, अर्धनारी नटेश्वर, लोक म्हणती निरंतर येणे प्रकारे. वायोमध्ये जाणीव गुण, तेची ईश्वराचे लक्षण, तयापासून त्रिगुण पुढे झाले. त्या गुणामध्ये सत्वगुण, निखळ जाणीव लक्षण, त्याचा देहधारी आपण विष्णू झाला, त्याच्या अंश जग चाले. ऐसे भगवद्गीता बोले, गुंतले तेची उगवले विचार पाहता. एक जाणीव वाटली प्राणी मात्रांस विभागली, जाण जाणो विवंचिली सर्वत्र काया. तयेचे नाव जगज्योती, प्राणी मात्र तिचेण जिती, याची रोकडी प्रचिती प्रत्यक्ष पाहावी. पक्षी श्वापद किडा मुंगी, कोणी एक प्राणी जगी, जाणीव रुळे खेळे त्याच्या अंगी निरंतर. जाणोनी काळ्या पळविती, तेने गुणे वांचती, दडती आणि लपती, जाण जाणो अवघ्या जन्मास वाचविती. म्हणून नामे जगज्योती, ते गेलिया प्राणी मरती, जेथील तेथे. मुळीचे जाणीवेचा पदर, पुढे झाला विस्तार, जैसे उदकाचे तुषार अनंत रेणू. तैसे देवदेवता, देवते भूते मिथ्या, म्हणू नये त्या ते. आपुलाल्या सामर्थ्य ते, सृष्टीमध्ये फिरती, सदा विचरती वायू स्वरूपे. स्वइच्छा पालटिली रूपे, अज्ञान प्राणी भ्रमे संकल्पे, त्यास बाधिती. ज्ञानास संकल्पाही असेना, म्हणून त्यांचेच वादवेना. या कारणे आत्मज्ञान अभ्यासावे. अभ्यासशिलिया आत्मज्ञान, सर्व कर्मास होय खंडन. हे रोकडी प्रचित प्रमाण, संदेह नाही. ज्ञाने विन कर्म विघडे, हे तो कदापि न घडे. सद्गुरु विन ज्ञान जोडे, हेही अघटित. म्हणून सद्गुरु करावा, सत्संग शोधून धरावा. तत्व विचार विवरावा अंतर्यामी, तत्वे तत्व निरसोण जाता. आपुला आपणाची तत्वता, अनन्य भावे सार्थकता सहजची झाली. विचारणा करिता जे जे केले, ते वाऊगे व्यर्थ गेले. म्हणून विचारे प्रवर्तले पाहिजे आधी. विचार पाहेल तो पुरुषो, विचारण न पाहे तो पशु. ऐसी वचने सर्वेषु, ठाई ठाई बोलिला. सिद्धांत सधाय कारणे, पूर्वपक्ष लागे उडवणे. परंतु साधका निरूपणे साक्षात्कार. श्रवण मनन निजध्यास, प्रचितीने बाणता विश्वास. रोकडा साक्षात्कार सायास, करणेची न लगे. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे पुरुष प्रकृती नाम समास नवम. श्रीराम. गगनासारिखे पोकळ, उदंड उंच अंतराळ, निर्गुण निर्मळ निश्चळ सदोदित. त्यास परमात्मा म्हणती, आणिक नामे नेनो किती. परिजे जाणे जे आदि अंती, तैसे तैसे. विस्तीर्ण पसरला पैस, भोवता धाटला अवकाश. भासची नाही निराभास आकाश जैसे.
चहूकडे पाताळ तळी, आतची नाही अंतराळी, कल्पांत काळी सर्व काळी संचलेची असे. ऐसे काही एक अचंचळ, ते अचंचळी भासे चंचळ, त्यास नामे ही पुष्कळ त्रिविधा प्रकारे. न दिसता नाव ठेवणे, न देखता कुण सांगणे, असो हे जाणा या कारणे नामाभिधाने. मूळ माया मूळ प्रकृती, मूळ पुरुष ऐसे म्हणती, शिवशक्ती नामे किती नाना प्रकारे. परी जे नाम ठेविले जया, आधी ओळखावे तया, प्रचिती विन कासया वलगणा करावी. रूपात न धरिता सोय, नामा सरीसे भरंगळो नये, प्रत्ययाविन गळंगा होय अनुमान ज्ञाने. निश्चळ गगनी चंचळ वारा, वायो लागला भरारा, परी त्या गगना आणि समीरा भेदा आहे. तैसे निश्चळ परब्रह्म, चंचळ माळा भासला भ्रम, त्या भ्रमाचाच संभ्रम करून दाऊ. जैसा गगनी लचिला चालिला पवन, तैसे निश्चळी चाले चळन, इच्छा स्फूर्ती लक्षण स्फुरण रूप. अहमपणे जाणीव झाली, तेची मूळ प्रकृती बोलिली, महाकारण काया रचली ब्रह्मांडीची. महामाया मूळ प्रवृत्ती, कारण ते अव्याकृती, सूक्ष्म हिरण्यगर्भ म्हणती, विराट ते स्थूळ. ऐसे पंचीकरण शास्त्र प्रमेय, ईश्वर तनु चतुष्ट, म्हणून हे बोलणे होय जाणीव मूळ माया. परमात्मा परमेश्वरू, परेश ज्ञानगण ईश्वरू, जगदीश जगन्मात्मा जगदेश्वरू पुरुष नामे. सत्तारूप ज्ञानस्वरूप, प्रकाशरूप ज्योतिरूप, कारणरूप चिद्रूप, शुद्ध सूक्ष्म अलिप्त. आत्मा अंतरात्मा विश्वात्मा, दृष्टा साक्षी सर्वात्मा, क्षेत्रज्ञ जीवात्मा शिवात्मा, तेही कुटस्थ बोलिजे. इंद्रात्मा ब्रह्मात्मा हरिहरात्मा, यत्मात्मा धर्मात्मा नैतृयात्मा, वरुण वायो कुबेरात्मा, ऋषी देव मुनी धरता, गंग गंधर्व विद्याधर, यक्ष किन्नर नारद तुंबर, सर्व लोकांचे अंतर तो सर्वांतरात्मा बोलिजे. सुंद्र सूर्य तारामंडळे, भूमंडळे मेघमंडळे, 21 स्वर्गे सप्त पाताळे, आता स्त्रीनामे ऐकली पाहिजे श्रुती. मूळ माया जगदीश्वरी, परमविद्या परमेश्वरी, विश्ववंद्या विश्वेश्वरी, त्रैलोक्य जननी. अंतर्हेतू अंतरकळा, मौन्य गर्भ जाणीव कळा, चपळ जगज्योती जीवन कळा, परापश्यती मध्यमा. युक्ती बुद्धी मती धारणा, सावधानता नाना चाळना, भूत भविष्य वर्तमान उकलून दावी. जागृती स्वप्न सश्रुती जाणे, तुर्या ताटस्थ अवस्था जाणे, सुख दुःख सकळ जाणे, मानापमान. तो परम कठीण कृपाळू, ते परम कोमळ स्नेहाळू, हे परम क्रोधी लोभाळू, मर्यादे वेगळे. शांती क्षमा विरक्ती भक्ती, अध्यात्म विद्या सायुज्य मुक्ती, विचारणा सहज स्थिती जयचेने. पूर्वी पुरुष नामे बोलिली, उपरी स्त्री नामे निरूपिली, आता नपुसंक नामे ऐकिली पाहिजे चंचळाची. जाणणे अंतःकरण चित्त, श्रवण मनन चैतन्य जीवित, येते जाते सुचित्त होऊन पहा. मी पण तू पण जाणपण, ज्ञातेपण सर्वज्ञपण, जीवपण शिवपण ईश्वरपण, अलिप्तपण बोलिजे. ऐसी नामे उदंड असती, परी ते एकची जगज्योती, विचारवंत ते जाणती सर्वांतरात्मा. आत्मा जगज्योती सर्वज्ञपण, तिने मिळवून एकची जाण, अंतरकळाची प्रमाण ज्ञातिक मात्र. ढीग झाले पदार्थाचे, पुरुष स्त्री नपुसंकनाचे, परंतु सृष्टी रचनेचे किती म्हणून सांगावे. सकळ चाळिता एक, अंतरात्मा वर्तवी अनेक, मुंगीपासून ब्रह्मादिक तेनेची चालती. तो अंतरात्मा आहे कैसा, प्रस्तुत ओळखा आमासा, नाना प्रकारीचा तमासा येथेची आहे. तो कळतो परी दिसेना, प्रतीत येते परी भासेना, शरीरी असे परी वसेना एके ठाई. तीक्ष्णपणे गगनी भरे, सरोवर देखताच पसरे, पदार्थ लक्षून उरे चहूकडे. जैसा पदार्थ दृष्टीस पडतो, तो त्या सारिखाच होतो, वायहुनी विशेष तो चंचळ विषयी. किती एक दृष्टीने देखे, किती एक रसनेने चाखे, किती एक ते ओळखे मने करुणे. श्रोती बैसवण शब्द ऐकतो, घ्राणेंद्रिय वास येतो, त्वचे इंद्रिय जाणतो शीतोष्णादिक. ऐशा जाणे अंतरकळा, सकळांमध्ये परी निराळा, पाहता त्याची अगाध लीळा तोची जाणे. तो पुरुष ना सुंदरी, बाळ तरुण ना कुमारी, नपुसंकाचा देहधारी परी नपुसंक नव्हे. तो चालवी सकळ देहासी, करुण अकर्ता म्हणे त्यासी, तो क्षेत्रज्ञ क्षेत्रवासी, देही कुटस्थ बोलिजे. दोन्ही पुरुष लोकी असती, क्षराक्षर बोलिजे ती, सर्वभूते क्षर म्हणती, अक्षर कुटस्थ बोलिजे. उत्तम पुरुष तो आणिक, निष्प्रपंच निष्कळंक, निरंजन परमात्मा एक निर्विकारी. चारी देह
निरसावे साधके देहातीत व्हावे, देहातीत होता जाणावे अनन्य भक्त. देह मात्र निरसुनी गेला, तेथे अंतरात्मा कैसा उरला, निर्विकारी विकाराला ठाव नाही. निश्चळ परब्रह्म एक, चंचळ जाणावे माईक, ऐसा प्रत्ययो निश्चयात्मक विवेके पहावा. ऐसे येथे बहुत न लगे खळखळ, येथे चंचळ एक निश्चळ, शाश्वत कोणते केवळ ज्ञाते ओळखती. असार त्यागुण घेईज सार, म्हणून सारासार विचार, नित्य नित्य निरंतर पाहती ज्ञाने. जेथे ज्ञानाची होते विज्ञान, जेथे मनाची होते उन्मन, तेथे कैचे चंचळपण आत्मयासी. सांगून वांगणीचे काम नव्हे, आपल्या अनुभवे जाणावे, प्रत्ययी विना जे सिनावे तेची पाप. सत्याये पुढे सकृत्व नाही, असत्य एवढे पाप नाही, प्रचिती विना कोठेची नाही समाधान. सत्य म्हणे जे स्वरूप जाण, असत्य माया हे प्रमाण, येथे निरूपिले पाप पुण्य रूपेन सहित. दृश्य पाप ओसरले, पुण्य परब्रह्म उरले, अनन्य होताच झाले नामातीत. आपण वस्तू स्वतः सिद्ध, तेथे नाही देह संबंध, पापराशी होती दग्ध येणे प्रकारे. एरवी ब्रह्मज्ञाने विन, जे जे साधन तो सीन, नाना दोषांचे क्षालन होईल कैसे. पापांचे वळले शरीर, पापाची घडे तदनंतर, अंतरी रोग वरीवरी उपचार काय करीती. नाना क्षेत्री हे मुंडिले, नाना तीर्थी हे दंडिले, नाना निग्रही खंडिले ठाई ठाई. नाना मृत्तिकेने घासिले, अथवा तृप्त मुद्रेने लासिले, जरी ते वरीवरी तासिले तरी शुद्ध नव्हे. सेनाचे गोळे गिळिले, गोमूत्राचे मोगे घेतले, माळा रुद्राक्ष घातले काष्टमणी. वेश वरीवरी केला, परी अंतरी दोष भरला, त्या दोषाच्या दहनाला आत्मज्ञान पाहिजे. नाना व्रते नाना ज्ञाने, नाना योग तीर्थाटने, सर्वाहुनी कोटी गुणे महिमा आत्मज्ञानाचा. आत्मज्ञान पाहे सदा, त्याच्या पुण्यास नाही मर्यादा, दृष्टपातकाची बाधा निरसून गेली. वेदशास्त्री सत्यस्वरूप, तेची ज्ञानियाचे रूप, पुण्य झाले अमूप, सुकृते सीमा सांडिली. या प्रचितीच्या गोष्टी, प्रचित पाहावी आत्मदृष्टी, प्रचिती वेगळे कष्टी होऊच नये. अगाये प्रचितीचे लोक हो, प्रचित नसता अवघा शोक हो, रघुनाथ कृपेने राहो प्रत्यय निश्चयाचा. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे चळाचळ निरूपण नाम समाप्त. जय जय रघुवीर समर्थ.